टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही ना, मला कुठेही अडवण्यात आलेलं नाही आणि प्रताप सरनाईक सक्षम आहे। प्रताप सरनाईकांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रताप सरनाईक काय कोणाला भीक घालणार नाही। गेली 20 वर्षे हा मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। सर, पत्र दिलेलं आहे राजचंद्र, तुम्हाला काय होतं असं तू काय झालं असतं नाही, अशी बघा अशा प्रकारची काही पत्र वगैरे मी वाचत नाही। मी ह्या जबाबदार मंत्री आहे ह्या राज्याचा, आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्यानं, माझे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांची जी भूमिका आहे ती सर्वसामान्य जनतेला पटावी, त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं म्हणून मी ते पत्र दिलेलं आहे। त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेने आणि मराठी जनांनी दिलेली आहे। तुमच्या पत्रानंतर त्यांना पत्र काढावं लागतंय, त्यामुळे पूर्ण सार्वजनिक काढावं, त्यांना ते पत्र खेळतात, त्यांना आयुष्यात आता पत्रच खेळायचं, कारण महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा ते निवडून येऊ शकत नाही। मराठी हृदय म्हणून तुम्ही पत्र उल्लेख केलाय। नाही, शेवटी कसं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या 3 वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या 3 वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचं, म्हणजे तो शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, लाडकी बहीण असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, हृदयामध्ये सामावून एखादा नेता जर कोणी घेतला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब। आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने हे दाखवून दिलेलं आहे। 80 जागा आम्ही मागितल्या होत्या आणि त्या 80 जागा आम्ही लढून 60 जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे। राज ठाकरे असतील या मेळाव्यासंदर्भात बोलू नये असं निर्देश जे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले, काय वाटतं पुन्हा आता नाही, राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही। राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, हे प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे। 19 वर्षानंतर राज ठाकरे जेव्हा उभाटाच्या कार्यक्रमाला एकत्रितपणे असतात त्याच वेळेस आपल्याला कळलं असेल की कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, मित्र नसतो। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मला तरी अजूनपर्यंत माहिती नाही, पण भेटल्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करेन। राऊतांचं नेहमीच असतं बोलणं की दाढी आज देखील त्यांनी विषय मांडलेला आहे, त्यामुळे आजच्या पत्रात दाढीने त्यांची काय कलाकारी दाढी करू शकते हे दाखवून दिलेलं आहे गेल्या 3 वर्षापूर्वी, आणि आताही ते कलाकारी दाखवत आहेत। आणि पूर्ण राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेला विकासाचं स्वप्न घेऊन काम करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर जनतेचं कोणी करत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे हे नाव आता ठाणे महाराष्ट्रात गाजत असताना, मुख्यमंत्री असताना आता कुठेतरी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न आता ठाकरे। बघा, राजकारणामध्ये ह्या गोष्टी होतच राहतात। एकनाथ शिंदे साहेब असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, अजितदादा पवार असू द्या, हे राज्याचे मोठे नेते आहेत। त्यांना डिवचणं म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षाला डिवचण्यासारखं होतं, त्यामुळे विरोधी पक्षाचे लोक हे करणारच। आता मीरा भाईंदरला एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मराठी मोर्चा होता, त्या कार्यक्रमामध्ये मलाही डिवचण्याचा प्रयत्न केला, म्हणून काय मी हात बोलवून बघत राहायचं का? असं होत नाही। राजकारणामध्ये राजकीय पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका मांडणं आमचं कर्तव्य असतं आणि ते आम्ही मांडतो। नाही, बघा व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीनं मोर्चा काढू दिला तशाच पद्धतीनं मराठी लोकांना सुद्धा मोर्चा काढू देणं गरजेचं होतं, कारण मराठी एकीकरण समितीनं हा मोर्चाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये मग मनसे उबाटाची लोक घुसली ती गोष्ट नंतरची आहे, परंतु व्यापारानं एक नाही आणि मराठी लोकांना एक नाही असं पोलिसांची जी भूमिका आहे ती दुटप्पी आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबतची तक्रार केलेली आहे। डीसीपी प्रकाश जाधव यांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे शहरामध्ये हे वातावरण गढूळ झालेलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर कारवाई करण्याच्या सूचना मला केलेल्या आहेत। ठाण्यामध्ये बहुभाषिक एकत्र येत जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जे समर्थन दिलेलं आहे, गुजराती, मारवाडी, सिंधी आणि मद्रासी नागरिकांनी एक वृंदावन परिसरात बॅनर लावणं जे आहे, ठीक आहे। बघा, आम्हाला पाठिंबा देतात, सर्वसामान्य मतदार आम्हाला पाठिंबा देतात। आम्ही दोघंही बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येतो। गेल्या निवडणुकीला मी 83,000 मताधिक्याने निवडून आलो होतो, ह्या निवडणुकीला मी जवळजवळ 1,08,000 मतांनी निवडून आलो। त्यामुळे बहुभाषिक असलेल्या ह्या मतदारसंघात निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक यांना मतांच्या माध्यमातून लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांचं काम करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो। आगामी महापालिका निवडणुका काळात मराठी मुद्दा की विकासाचा मुद्दा कसा? नाही, विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही करणार, परंतु मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे। मी जन्मतः मराठी आहे, मी शेवटपर्यंत चितेवर जाईपर्यंत मराठी असणार आहे। त्यामुळे मराठी हा माझा आत्मा आहे, मराठी हा आमचा सन्मान आहे आणि मराठीसाठी आम्ही लढतच राहणार। परंतु शेवटी राजकीय भूमिका आम्ही घोषित करत असताना आम्हाला आमच्या पक्षाचे मुद्दे, आमच्या पक्षाचं धोरण आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत न्यावं लागणार आणि विकास हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे। तो विकासाचं स्वप्न घेऊनच आम्ही लोकांना मतं मागायला जाणार। मला काही कल्पना नाही।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.